जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। येत्या 29 आणि 30 डिसेंबरला एक दुसरा एक बैल आणि एक आदत एक बैल असे अशोक केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले गेले आहे। प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय 3 लाख, तृतीय 2 लाख आणि क्वार्टर फायनलला सुद्धा चांगले बक्षिसे मिळणार आहे। भरपूर गाडा मालक या मैदानामध्ये येणार आहे आपले टॉपचे नंदी घेऊन, नवीन चेहरे घेऊन। स्थळ आहे तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तसेच प्रवेश फी आहे 5100 रुपये। त्यामुळे लवकरात लवकर बैलगाडा मालकांनी आपल्या गाड्या नोंद करून घ्याव्या। हे मैदान टॉपचे होणार आहे। रथी महारथी टॉपचे नंदी आपल्याला या मैदानात पाहायला मिळणार आहे। चला तर बघूया या मैदानातील संभावित आणि टॉपचे पायरे। अशोक केसरी मैदानातील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही पाहताय। यावर्षी सर्वात जास्त गाजलेली A1 जोडी फॉर्च्युनर मैदानातील 1 नंबरचा मानकरी छत्रपती संभाजीनगर यांची आन बान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो। त्याच्यासोबत जो फॉर्च्युनर मैदानामध्ये पळला होता तो सर्जा आणि लखन पुन्हा एकदा अशोक केसरी मैदानामध्ये मैदान गाजवताना आपल्याला दिसू शकतात। त्यामुळे येणाऱ्या मैदानामध्ये हाच A1 जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही पाहताय। पेडगाव केसरी, पुसेगाव केसरी आणि भारत केसरी हेमंत शेठ फुलोरे द्वारले यांचा हरण्या 722 आणि त्याच्यासोबत पाहायला मिळू शकतो फॉर्च्युनर मैदान गाजवलेला मथुर सोबत पळलेला पुष्पराज पिल्लू आणि द्वारलीचा हरण्या हा सुद्धा टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात पाहायला मिळू शकतो। तुफान असं स्पीड आहे या दोन्ही नंदींना, त्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा असू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही पाहताय। शाकीर भाई यांचा घरचा साज राजा आणि सम्राट। राजा आता नवीन दावणीला गेला आहे, परंतु शाकीरबाई सर्व नियोजन करतात आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये राजा असतो। राजाची मागच्या मैदानात मित्रांनो हार झाली, परंतु लवकरच टॉपचा कमबॅक आपल्याला राजाचा पाहायला मिळू शकतो। सम्राटने मागच्या मैदानात टॉपचे स्पीड लावलं होतं, परंतु गाडी फॉल झाली, नाहीतर तुफान असं स्पीड लागलं होतं। जे मैदान झालं छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व प्रेक्षकांचं मन वेढून घेतलं होतं सम्राटने। त्यामुळे अशोक केसरी मैदानात शाकीरबाई आपल्याला घरचा साज मैदानात पळवताना दिसतील। पुढील संभावित आणि टॉपचे पैरे तुम्ही पाहताय। मुंबई बिनजोड आणि घाटावर ज्याचे वर्चस्व आहे असा शॉटगन मेहरबान आपल्याला या मैदानात दिसू शकतो। कंदूरचा राजा आत्ताच झालेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या मैदानाचा 5 लाख रुपयाचा मानकरी, जे आत्ताच झालं भव्य दिव्य मराठवाडा केसरी मैदान 1 नंबरचा मानकरी। येणाऱ्या मैदानामध्ये शॉटगन मेहरबान आणि कंदूरचा राजा हा सुद्धा टॉपचा पायरा आपल्याला या मैदानात पाहायला मिळतो। पुढील नंदी तुम्ही पाहताय। अखंड महाराष्ट्राचा लाडका बिनजोडचा बादशाह आणि घाट गाजवणारा आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर 1001। मथुर नक्की कोणासोबत? तर 30ला जे नियोजन ठरलं होतं मागील मैदानात, शिवमदादाजी बोलले की ते नियोजन आता कॅन्सल झालं आहे, नवीन पायऱ्यात मथुर दिसेल। पायरा शिवमदादांनी सांगितले आहे की नवीन पायरा कोणीच सांगू नका। 4 ते 5 दिवस आधी जर पायरे सांगितले तर नियोजनाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे 28 तारखेला जर पायरा समजला तर सांगेन। त्यामुळे मथुरचा पायरा आपण सुद्धा संभावित सांगू शकत नाही। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघू शकता। साखरवाडीचा बावऱ्या चालू सीझन मध्ये टॉप पाहणारा बावऱ्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आपलं आणि आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं असा कार्तिक। साखरवाडीचा बावऱ्या आणि कार्तिक हा A1 जोड आपल्याला या मैदानात पाहायला मिळू शकतो। हा टॉपचा पायरा असू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। ही A1 जोडी अशोक केसरी मैदानात पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे। अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर आणि त्याचा छोटा भाऊ कमी वयात चर्चेत असलेला दादा सरकार यांचा सर्जा हा सुद्धा टॉपचा पायरा या मैदानात आपल्याला पाहायला मिळू शकतो। असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।